पंतप्रधान मोदींच्या माफीवरून राऊतांनी हल्लाबोल केलाय। मोदींची कालची माफी ही राजकीय होती असं राऊत म्हणाले। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी माफी मागितली असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। तर मवियाच्या उद्याच्या आंदोलनामध्ये कोणताही बदल होणार नाही असंही राऊत म्हणाले। मोदींनी माफी मागितली असली तरी जोडे मारो कार्यक्रम होणारच असं राऊत म्हणाले। तर मोदींना खरंच दुःख होत असतं तर त्यांनी पुलवामा नंतर सुद्धा जनतेची माफी मागितली होती। पुलवामामध्ये जो स्फोट झालेला होता ज्याच्यामध्ये अनेक जवान मारले गेलेले होते त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी देशवासियांची माफी मागितली असती असंही राऊत म्हणाले। उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी। याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम, महाराष्ट्राविषयीचं प्रेम, आत्मीयता हे असण्याचं कारण नाही। पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो। प्रधानमंत्र्यांनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची आहे, त्यातून सुटका करण्यासाठी या संकटातून। पण त्या माफीमुळे प्रश्न सुटत नाही। मोदीने जरी माफी मागितली असली तरी उद्यापासून या राज्यभरात जो सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यात कोणताही बदल होणार नाही। प्रधानमंत्र्यांना जर खरोखर अशा घटनांचं गांभीर्य असतं, दुःख असतं तर 5 वर्षापूर्वी पुलवामात आमच्या 40 जवानांची हत्या झाली तेव्हा त्यांनी देशाची माफी मागितली असती। जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय त्याबद्दल माफी मागितली असती। महिलांवरील अत्याचारात वाढ होते त्याबद्दल माफी मागितली असती। ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।